आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। 8 ऑगस्ट पासून अजित पवार महाराष्ट्र यात्रा काढणार। यात्रेचा प्रोमोही राष्ट्रवादीकडून जारी। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या यात्रेत लाडकी बहीण योजनेच्या प्रचारावर दादा गटाचा भर असणार। इंदापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विकास कामांची पाहणी, तर एकच वादा अजितदारा या कार्यकर्त्यांच्या घोषणांवर लोकसभेला हा आवाज कुठे गेला होता असं म्हणत अजितदारांची टोलेबाजी। 2012ला मुंडे साहेबांनी आम्हाला राजकारणात आणलं। 2019 मध्ये भाजपने उमेदवारी नाकारली, पण लोकांना नाकारला नाही। येणाऱ्या काळातही भाजपकडून दावेदारी आहे। तसं झालं नाही तर योग्य वेळी निर्णय घेऊ। माजी आमदार संगीता ठोंबरेंचं सूचक वक्तव्य। माजलगावात विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रकाश सोळंके पुतण्याला उमेदवारी देण्याची शक्यता। प्रकाश सोळंकेंकडून जयसिंग सोळंके यांच्याकडे नेतृत्व देण्याबाबत फेसबुकवर अनौपचारिक घोषणा। अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यशोमती ठाकूर आक्रमक। जाणीवपूर्वक निधी देत नसल्याचा यशोमती ठाकूर यांचा आरोप। बोलतात एक आणि करतात एक, ठाकूर यांचा आरोप। अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा आमने सामने। फिल्ले मिलवरून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी। युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत 12 किल्ल्यांचा समावेश होणार। प्रतिनिधी ऑक्टोबरमध्ये किल्ल्यांची पाहणी करणार। सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। धुळ्यात भाजपच्या अधिवेशनात रक्षा खडसे येण्यापूर्वी स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये राडा। स्थानिक नेत्याने आक्षेपार्ह विधान केल्यानं गोंधळ। देवळालीच्या आमदार सरोज अहिरेंना दशक्रिया विधीसाठी पाण्यातून वाट काढावी लागली। मतदारसंघातील गराडी नाल्याचा पूल पाण्याखाली गेल्यानं आमदारांचा ट्रॅक्टरने प्रवास।